मित्रांनो नमस्कार. मी नमस्कार. अरुण रोकडे, स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, निसर्गप्रेमी आहे. आमचा पनवेल ट्रेकर्स ग्रुप आहे मोठा. आदई हिल्स संवर्धन हा सुद्धा मोठा ग्रुप आहे. आम्ही सगळे निसर्गाच्या ओढीने सकाळ सकाळी इकडे येत असतो. काही लोक दुपारी येतात, ज्यांना जसा वेळ मिळेल तसा, आणि काही लोक संध्याकाळी पण येतात. माझे सहकारी आहेत हे रवींद्र गोविंद साहेब. आणि असे जवळजवळ आमच्या ग्रुपमध्ये 150 ते 200 निसर्गप्रेमी आहेत. ह्या निसर्गप्रेमीच्या करत राहा, बोलत सहाय्यातून आम्ही डोंगरावरती बरीचशी झाडं लावलेली आहेत. आणि ते नुसतं आम्ही झाडं लावत नाही आहे, तर आम्ही संवर्धनाचं सुद्धा काम करतो. इथं बघता ह्यावरती डोंगरावरती दोन झरे आहेत, जिवंत झरे आहेत, की ज्यांना पाणी साधारणतः मिड ऑफ मे पाणी राहतं. त्या पाण्याचं फक्त त्यांना पाणी पावसाळा संपल्यानंतर ते पाणी वाहून जाऊ नये म्हणून आपल्याला उपाययोजना करावी लागते. दरवर्षी आम्ही मातीचा बंधारा टाकून पाणी अडवून हे पाणी, साठलेलं पाणी आम्ही झाडांना देतो. पण ह्यावर्षी आम्ही एक उपक्रम हाती घेतला की हे दरवर्षी टेम्पररी काम करण्यापेक्षा डिसेंबर 2025 साधारण आम्ही नोव्हेंबर डिसेंबरला आम्ही असं हे केलं की बाबा इथं परमनंट बंधारे बांधून टाकू. 2025 मग आम्ही परमनंट बंधारे बांधण्यासाठी, पण हे खूप जिकिरीचं काम होतं. तसं हे साधारणतः 200 मीटर वरती आहोत आपण. मटेरियल इथं कुठली गाडी वगैरे काही येत नाही आहे, हे बघू शकता. आणि हे सगळं मटेरियल आम्हाला डोक्यावरून आणायला लागतं. आमच्या निसर्गप्रेमीने सगळ्यांनी हे ठाण मांडलं की नाही, आपण हे डोक्यावर घेऊन येऊ इथं मटेरियल आणि बांधूया. तर आम्ही साधारण हे 2 पाणवठे सध्या तुम्ही बघू शकता, हे RCCचे झालेले आहेत. आणि माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमच्या याच्यासाठी, प्रकृतीसाठी वेळ काढा. आणि प्रकृती निसर्गाच्या ह्याच्यात घालवल्यानंतर निसर्ग तुम्हाला त्या बदल्यात काही ना काही नक्की देणार. तर माझं परत एकदा सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की, आणि त्याचा दुसरा एक फायदा असा आहे की तुम्हाला इथं आल्यानंतर भरपूर प्रमाणात शुद्ध हवा, सूर्यप्रकाश हे सगळं मिळतं इथं. आणि निसर्गाची एकदा तुम्हाला हे लागले की तुम्हाला कुठलेही आजार वगैरे काही येणार नाही आहे. हेल्थच्या दृष्टीनं प्रकृती के बीच में असं म्हणून तुम्ही जर निसर्गात आला तर तुमची ती सगळ्यात चांगली राहील. आणि मी तुम्हाला आव्हान करतो की सगळ्यांनी या, निसर्गाचा आस्वाद घ्या. आणि पावसाळ्यात सुद्धा तुम्हाला इथं खूप छान पद्धतीने आस्वाद घेता येतो. आता छोटे छोटे बंधारे झाले, तिथं तुम्ही स्विमिंग करू शकता. आणि डेली पावसाळ्यात तर पूर्ण पाणी वाहत असतं, इथं भरपूर प्रमाणात पाणी वाहतं. पावसाळ्यातला तर आनंद वेगळाच आहे. तर तुम्ही या, इथं सगळ्यांनी इथला आनंद घ्या आणि ह्या डोंगराची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. आदई डोंगर पनवेल पासून, आणि आदई डोंगर पनवेलमध्येच आहे. पनवेलमध्येच आहे हा. आदईचा डोंगर. आदई डोंगर हा नवीन पनवेल, पनवेलमध्येच रायगड, आहे. नवी मुंबई. हा, रायगड, नवी मुंबई. आणि इतकी निसर्गाची छान आपल्याला देणगी मिळाली की हा डोंगर आहे, हा डोंगर आपल्यासाठी आहे. आणि माझी आपल्याला एक आव्हान आहे की आपण ह्या डोंगराला जंगल बनवूया. कारण इथं सध्या काय होतं, आग लागण्याचे प्रमाण भरपूर आहे. आग लागून जाते आणि सगळी झाडं असलेली, निसर्गाने आलेली झाडं निघून जातात. तर आम्ही झाडं संवर्धनाचं म्हणजे पावसाळ्यात झाडं लावतो. पावसाळा संपल्यानंतर गवत काढण्याचं हे नियोजन गवत करतो. असं हे आता हे कापावं गवत लागतं. काढलं, कारण हे गवत वाळलं की नंतर ह्याला आग लागतात आणि मग लावलेली झाडं सगळी जातात. जातात. तर ती आम्ही दरवर्षी ते झाडं आमची वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि सगळे वाचवतो. आणि पूर्ण आर्थिक मदतीची पण गरज आहे आणि माणसाची पण गरज आहे. आपण सगळ्यांनी थोडंफार निसर्गाचं देणं म्हणून आम्हाला आर्थिक मदत करावी. त्या आर्थिक मदतीतून आम्ही आपल्याला चांगलं कार्य करून दाखवत आहोत. आणि निसर्गाच्या दृष्टीनं उपयोगी असं काम आपल्याही मार्फत त्याला हातभार लावावा, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि आपण इथं यावं आणि निसर्गाचा आस्वाद घ्यावा, ही एवढीच विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद.